लग्न तर झालं, पण प्रेम भाग 7. सई आणि आरवची भेट होऊन आता 6-7 दिवस होऊन गेले होते. आरव सकाळी ऑफिससाठी आवरून नाश्ता करायला बाहेर येतो. आरू आज सईला घेऊन येणारे असणारे संध्याकाळी. आई त्याला आठवण करून देत विचारते. आरव म्हणाला, हो, ऑफिसमधून येताना तिला घेऊन येईल. आरव नाश्ता करून ऑफिससाठी निघतो आणि गाडीजवळ येऊन निघण्यापूर्वी सईला फोन करतो. आरव म्हणाला, जान, निघालीस ऑफिससाठी? सई म्हणाली, हो, आताच निघतेच. तू निघालास? मी पण निघालोय. एक गाडी नको नेऊस, मी संध्याकाळी घ्यायला येतो. हो, नाही नेत, पण एक ना, मला टेन्शन आलंय, सई म्हणाली. तिच्या आवाजावरून त्याला जाणवतो की तिने खूपच टेन्शन घेतलंय. अरे काय टेन्शन घेतेस? माझ्या घरचे आधीच इम्प्रेस आहेत तुझ्यावर, आणि त्यात जेव्हा तू बघतील तू किती सुंदर आहेस तेव्हा ते जास्तच इम्प्रेस होतील. तिचा मूड हलका करत तो म्हणतो, गप रे, बरं जा आता, तू संध्याकाळी ये. हो बाळा, येतो. हो बाय, आय लव्ह यू, बाय, नीट जा. ऑफिसमध्ये गेल्यावर आरव तर बिझी होऊन जातो, पण सईचं कामात काही केल्या लक्ष लागेना. सई म्हणाली, सिमी कविता, कॅफेटेरिया चलो ना, आय नीड ए कॉफी. कविता म्हणाली, इतनी टेन्शनमध्ये का दिसतेस ग? काय झालं? सई म्हणाली, तेच बोलायचंय म्हणून म्हटलं कॉफी घेऊ. सिमरन म्हणाली, ठीक आहे, चलो. कॅफेमध्ये तिघीही कॉफी घेऊन एका टेबलवर येऊन बसतात. सिमी म्हणाली, हां, अब बोल. यार, आज मी आरवच्या आईला भेटायला जाणार आहे. मला टेन्शन आलंय खूप. सई चेहरा लहान करून म्हणते. कविता म्हणाली, अगं वेडी आहेस का? त्याचं काय टेन्शन घेतलंयस? ते तर आधीच रेडी आहेत ना? हो ग, पण त्यांनी मला पाहिलं नाही आहे ना. पाहिल्यानंतर त्यांना मी नाही आवडले तर? तशा त्यात दोघी एकमेकींकडे बघून हसायला लागतात. सिमरन म्हणाली, अब्बे, तू रोज आईना नहीं देखती क्या? इतनी अच्छी तो दिखती है. क्या फालतू की टेन्शन लेकर बैठी है. चलो काम करणे. सई म्हणाली, संध्याकाळी ऑफिसनंतर सई खाली येते तर आरव येऊन थांबलेला असतो. तिचा चेहरा बघून त्याला कळतं ती अजूनही त्याच मूडमध्ये आहे. आरव म्हणाला, माझं फूल खूप कोमेजलेलं दिसतंय. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघते. सई, नको इतकं टेन्शन घेऊ, मी आहे ना, हस ना थोडं. तो तिचा हात हातात घेऊन म्हणतो. तसं ती त्याच्याकडे बघून हसते. दॅट्स माय गर्ल. बाय द वे, काय भारी दिसतेस आज. आईला पटवायला इतकी तयार झाली आहेस? तो तिला चिडवत म्हणतो. असं काही नाही. ती त्याच्यापासून नजर चोरत हसत म्हणते. अरे वा, हे आवडलं बरं मला. एक ना, तुला किस करायचं मन करते. तो लाडात येऊन म्हणतो. चल चल, जास्त लाडात येऊ नको, आणि मनाला आवर जरा. ती गाडीवर मागे बसत म्हणते. तो हसतच गाडी चालू करतो आणि दोघे निघतात. ते दोघे त्याच्या घराजवळ पोचतात. बाहेरून जवळजवळ 5.5 फुटी कंपाऊंड आणि लोखंडी गेट. गेटच्या आत आल्यावर घराच्या दरवाजासमोर तुळशी वृंदावन होतं. आरव गाडी गेटच्या आत लावून सईला घेऊन घरात येतो. घरात आई, काकू आणि दीदी सोफ्यावर बसून त्या दोघांचीच वाट बघत असतात. आई म्हणाली, रेणू, आरूला फोन लाव. इतका का उशीर केला त्याने? आई, आलोय आम्ही. आरव मागून आवाज देतो. तशा तिघीही वळून दाराच्या दिशेने बघतात. गुलाबी कुर्ता, चुडीदार आणि त्यावर मॅचिंग ओढणी, कपाळावर छोटीशी टिकली, ओठांवर फिकट गुलाबी लिपस्टिक, ते बोलके डोळे आणि तिचे ते सुंदर कुरडे मोकळे सोडलेले केस. त्या तिघीही सईला पाहून खूप खुश होतात. काकू म्हणाली, ए ना बाळा. सई येऊन आईच्या आणि काकूच्या पाया पडते आणि रेणूच्या पाया पडायला वागते. इतक्यात ती तिला उभं करून तिला मिठी मारते. आपलं नातं असं असेल वहिनी, रेणू हसतच तिला म्हणते आणि आरवकडे बघते. आरव सईलाच बघत असतो. अरे बस बस, नजर लावशील तिला आता, रेणू त्याला चिडवत म्हणते. तसे दोघेही लाजतात. मी जरा फ्रेश होऊन येतो, असं म्हणून आरव रूममध्ये जातो. तशा तिघीही हसतात. रेणू म्हणाली, काकू, याला लाजता पण येतं? मला पण आत्ताच कळालं. आई हसतच म्हणते. त्या सईजवळ येतात आणि तिला हाताला धरून सोफ्यावर स्वतःजवळ बसवतात. कधीपासून भेटायचं होतं मला तुला? आई प्रेमाने तिला म्हणते. काकू, एक विचारू? सई जरा घाबरतच विचारते. आई म्हणाली, विचार की. तुम्ही माझा फोटो पण नाही पाहिला ना, मग तुम्ही हो कसं म्हणालात? काकू, आई, रेणू तिघीही एकमेकींकडे बघतात. आई म्हणाली, अगं, काही गोष्टींवरून आम्हाला तुझं आमच्या आरववर किती प्रेम आहे हे कळालं होतं, आणि तेही त्याच्या प्रेमाची अपेक्षा न करता. त्यामुळे आम्हाला तुझं दिसणं जास्त महत्त्वाचं नाही वाटलं, म्हणून मला तुला पहिल्यांदा आरवसोबतच बघायचं होतं. आम्ही खरं तर मुलींच्या दिसण्याबद्दल कधीच आग्रही नव्हतो, पण तू खूप सुंदर आहेस. काकू म्हणतात. तशी सई लाजते. अच्छा, इथे फिदा झाला का आमचा आरू? रेणू तिला लाजताना बघून तिला चिडवत म्हणते. पण सई, तुझं जितकं त्याच्यावर प्रेम आहे ना, तितकंच प्रेम तोही तुझ्यावर करतो. आम्ही पाहिलंय ना त्याला.
तुम्ही वेगळे झाल्यानंतर तोही खूप त्रासात होता गं, आई काळजीच्या सुरात म्हणाली. तसे सईचे डोळे भरून आले. काकू, मला माहिती आहे त्याचंही खूप प्रेम आहे माझ्यावर, पण तरीही मी त्याला अजून उत्तर दिलं नाही आहे. हे चुकीचंही वाटत असेल तुम्हाला, पण त्याचा आणि माझा त्रास त्याने स्वतःहून ओढवून घेतला आहे होता. मी त्याची साथ तेव्हाही सोडली नव्हती आणि आताही सोडणार नाही आणि पुढे आयुष्यात कधीही नाही. फक्त मी त्याला वाट इतक्यासाठी बघायला लावली आहे की जेणेकरून त्याला हे नेहमी लक्षात राहिलं आणि परत कधी माझ्यापासून लांब जायचा विचार येणार नाही. बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तू अजिबात काही चुकीचं करत नाहीयेस बाळा. त्याने तुला खूप त्रास दिला ना, त्यामुळे आता तुला हवा तितका त्रास दे त्याला. हक्कच आहे तुझा. आरवची आई तिचे डोळे पुसत हसतच म्हणाली. काकू म्हणाली, जा रेणू, आजूला बोलाव. तोपर्यंत मी चहा ठेवते. काकू आणि आई किचनमध्ये जातात. रेणू आरवला रूममधून बाहेर घेऊन येते आणि तीही किचनमध्ये जाते. तो सरळ येऊन सईच्या शेजारी बसतो आणि तिचा हात हातात घेतो. आरव, इतक्या जवळ नको बसू रे, चांगला नाही वाटणार. ती त्याच्या हातातून हात सोडत म्हणते. अरे, आपल्याच तर घरात आहोत ना आपण. आणि तू म्हणालीस म्हणून मगाचपासून आत होतो. आता नाही, मी कुठे लांब बसणार. तो पुन्हा तिचा हात हातात घेतो. इतक्यात आई आणि काकू चहा घेऊन येतात आणि सई पटकन तिचा हात सोडून घेते. आरव तिच्याकडे बघून गालात हसत असतो. तुला काय झालं असायला? तिला त्रास देतोयस का काही? आई रागावून विचारते. तसा तो लगेच चेहरा गंभीर करून म्हणतो, नाही ग, मी नाही काही त्रास दिला. हवं तर विचार तिला. आणि तिच्याकडे बघून पुन्हा गालात हसायला लागतो. सई गोंधळून आरवकडे आणि आईकडे बघते. आई म्हणाली, त्रास देतोय का ग हा? नाही काकू. पण सई कसं तरी उत्तरते आणि त्याच्याकडे रागाने बघते. तसा तो अजूनच हसतो. चहा घेता घेता सगळ्यांच्या गप्पा होतात. सई त्यांना तिच्याबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल सगळं सांगते. चहा झाल्यानंतर सई जायला निघते. सई म्हणाली, काकू येऊ मी? अगं थांब ना, जेवण करून जा. सविता काकू आज नको आहो, आई वाट बघत असेल. सई नम्रपणे म्हणते. आई म्हणाली, बरं हरकत नाही, पण बाळा पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. आई बाबांना घेऊन ये नक्की. मी फोन करेनच तसा त्यांना. हो नक्की, सई हसून म्हणते. आई म्हणाली, आरू जा बाळा, तिला सोडून ये आणि नीट जा. सई पुन्हा सगळ्यांच्या पाया पडून आरवसोबत घराबाहेर पडते. पण गाडीपाशी येऊन आरव थांबतो. सई म्हणाली, काय झालं, चल की. मला तुला या घरातून जाऊ द्यावं नाही वाटत आहे. तो चेहरा पाडून म्हणतो. तसं ती शहारते आणि न राहून त्याला मिठी मारते. तोही तिला मिठीत घेऊन शांत उभा असतो. आरव म्हणाला, सई, मला ना तुझ्याबद्दल एक गोष्ट कळाली आहे, जी आधी मला माहितीच नव्हती. कोणती? ती त्याच्यापासून वेगळं होत आश्चर्याने विचारते. हेच की तू चिडल्यानंतर पण खूप सुंदर दिसतेस. आधी तू चिडायची नाहीस ना, त्यामुळे माहीत नव्हतं. तो तिच्या कमरेला पकडून तिला जवळ खेचत म्हणतो. अच्छा, म्हणून आजकाल मला जास्त चिडवून देतोस का? ती त्याची कॉलर पकडून ॲटिट्यूड दाखवत म्हणते. हो, मजा येते मला खूप. बरं चल, गपचूप मला घरी सोड, उशीर होईल. तो चेहरा बारीक करून गाडी चालू करतो आणि दोघे निघतात. सई, तुला सांगायचंच विसरलो, परवा वासूचं लग्न आहे. वासू माहिती आहे ना? आरव आरशात मागे बघून विचारतो. हो माहिती आहे, तुझा मित्र. सई म्हणते, हां. तर त्याने आपल्या दोघांना लग्नाला बोलावलं आहे. अरे पण मी कसं येणार? मी तर कोणाला ओळखत पण नाही. हो बाळा, पण माझ्या सगळ्या मित्रांना तू माहिती आहेस म्हणून म्हटलं. सगळ्यांच्या ओळखी होतील ना, प्लीज. बरं ठीक आहे, सुट्टी घेते परवा. थँक्यू सो मच डार्लिंग. तो आनंदाने ओरडतो आणि गाडीचा स्पीड वाढवतो. आरव जरा हळू. ती घाबरून त्याच्या कमरेला पकडत म्हणते. तशी तो अचानक गाडी थांबवतो आणि ती त्याच्यावर येऊन आदळते. काय चाललंय? सई जरा चिडूनच म्हणते. तू नेहमी अशीच बसणार असशील तर मी नेहमी अशीच गाडी चालवेन. तो तिच्या कमरेवरचा हात पकडून म्हणतो. आणि तू अशी गाडी चालवणार असशील तर मी मागे बसणारच नाही. असं म्हणून ती त्याच्या कमरेला चिमटा काढते. तसा तो कडवडतो. सई म्हणाली, चल आता नीट. थोड्या वेळाने तो तिच्या घराखाली गाडी थांबवतो. आरव म्हणाला, चल जाऊ मी? ती गाडीवरून उतरत म्हणते, हो जा ना. ती जायला निघते तेवढ्यात आरव तिचा हात पकडतो. ती मागे वळून त्याच्याकडे बघते. तो हसत खट्टाळपणे तिच्याकडे बघतो आणि हळूच तिला ओढतो. आरव, आपण रस्त्यावर आहोत ना, कोणी बघेल? ती नजर चोरत आणि गालात हसत म्हणते. कोणीच नाहीये इथे बघायला आणि बघितलं तरी मला फरक पडत नाही. आरव त्याचे हात तिच्या कमरेभोवती घेत म्हणतो. तिलाही स्वतःवर ताबा ठेवणं जड जात होतं. त्यामुळे ती मनाशी काहीतरी ठरवून त्याच्या डोळ्यात बघते. तिच्या डोळ्यातला आत्मविश्वास बघून तोही चकित होतो आणि हळूहळू पुढे झुकत असतो. इतक्यात ती पुढे होऊन पटकन त्याच्या गालावर ओठ टेकवते
आणि त्याला मागे ढकलून हसतच घरात पडून जाते. तो गालावर हात ठेवून आश्चर्याने ती गेली त्या दिशेने बघत राहतो. डॅम, आय लव्ह हिअर, तो स्वतःशीच म्हणतो. काय ग, पडत पडत का आलीस? सोफ्यावर बसलेल्या बाबांनी विचारलं. काही नाही बाबा, असंच. ती काहीतरी उत्तर देऊन पडतच रूममध्ये जाते. रात्री झोपताना संध्याकाळच्या गोष्टींचा विचार करून ती स्वतःशीच हसत आणि लाजत असते आणि तिच्या फोनचा मेसेज टोन वाचतो. आरव म्हणाला, थँक्यू. इकडे आरवची ही काही वेगळी अवस्था नव्हतीच. ये ना लवकर सई, मला माहिती आहे तुला ही अवघड जाते माझ्यापासून लांब राहायला, तो मनात म्हणतो. आणि अचानक त्याला आठवतं, आईने तिला दिवाळीत घरी बोलावले. या दिवाळीत आपल्याच घरात तुला प्रपोज करणार मी. तुझा रागही गेलेला असेल तोपर्यंत. स्वतःच्याच विचाराने तो खुश होऊन जातो. रात्री कधीतरी विचार करता करता त्याला झोप लागते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये भरपूर कामं होतं. सरांशी बोलून उद्याच्या लग्नासाठी सुट्टी घेऊन ती संध्याकाळी घरी येते. सई म्हणाली, आई उद्या सुट्टी घेतली आहे मी, मित्राच्या लग्नाला जायचं. बरं ठीक आहे. बरं सई, बाबांनी कधी सांगायचं आरवबद्दल? आई तिला जवळ बसवून विचारते. आई, मला वाटतं मी आरवला उत्तर दिलं की मी स्वतःहून सांगेन. बरं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आरवने सांगितल्या वेळेला सई तयार होऊन बसते आणि तिचा फोन वाजतो. आरव म्हणाला, ए डार्लिंग, तयार झालीस का? सई म्हणाली, हो, ये बाहेर, आलोय मी. ती आईचा निरोप घेऊन बाहेर पडते. आरव कार बाहेर घेऊन तिची वाट बघत उभा असतो. त्याला पाहून तिची नजर त्यावरून हटतच नाही. जांभळा रंगाचा कुर्ता आणि पांढरा पैजामा, कपाळावर मोठी चंद्रकोर, त्या ट्रिम केलेल्या दाढी मिशा आणि पायात कोल्हापुरी वाहन. त्याची उंची आणि कमावलेल्या शरीरामुळे आज आरवचा रुबाबच काही औरच होता. सई ही केशरी सिल्क ड्रेस, कानात झुमके, चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि पायात हिल्स यात खूप सुंदर दिसत होती. दोघांचे डोळे एकमेकांवर खिळले होते. यू आर लुकिंग टू हँडसम, सई नकळत बोलून जाते. तसं तो तिच्या कानाजवळ येऊन म्हणतो. मग विचार काय आहे? ती लाजते. तो तिचा हात हातात घेऊन तिला गाडीत बसवतो आणि तोही ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसतो आणि दोघेही निघतात. सई म्हणाली, गिफ्ट काय न्यायचं त्यांना? आरव म्हणाला, अगं आम्ही सगळे मित्र मिळून त्याला हनीमून पॅकेज गिफ्ट करणार आहोत. अरे वा, डेस्टिनेशन काय आहे? मालदीव्स. वाव, आणि ही आयडिया कोणाची? सई त्याला खुश होऊन विचारते. ही माझीच. एका हाताने कॉलर ताट करत तो म्हणतो. आहा, बरंच डोकं चालतं तू लोकांचं. हो मग. बोलता बोलता ते वेडिंग हॉलजवळ पोचतात. गाडी लावून दोघेही आत येतात तर आरवचे मित्र त्याची वाट बघत थांबलेले असतात. आरव सईची त्यांच्या मित्राशी आणि त्यांच्या बायकांची ओळख करून देतो. सई, हा निलेश आणि या भक्ती वहिनी, हा अमोल आणि रेवा वहिनी, हा प्रसाद आणि हा आदित्य. याला तर तू ओळखतेस? हो. सई हसून सगळ्यांशी ओळख करून घेते. आरव म्हणाला, आणि गाईस, ही सई. प्रसाद म्हणाला, बरं झालं वहिनी तुम्हीही आलात, भेट तर झाली आपली. त्याने वहिनी म्हटल्याबरोबर सई अवघडून आरवकडे बघते आणि तो तिच्याकडे. आदित्य दोघांना बघून हसत असतो. तेवढ्यात वासू म्हणते, नवरदेवाचे काका या सगळ्यांकडे येतात. अरे पोरांनो, इथेच काय गप्पा मारत बसलात? चला फेटे बांधून घ्या आणि नवरदेव स्टेजवर तुमची वाट बघतोय. काका सगळ्यांना फेटेवाल्याकडे घेऊन जातात. फेटेवाला एक एक करून सगळ्यांना फेटे बांधत असतात. सई आरवकडे खूप कौतुकाने बघत राहते. तोही फेटा बांधताना हसत तिलाच बघत असतो. सगळ्यांचे फेटे बांधून झाल्यावर तो तिच्याकडे येतो. कसा दिसतोयस मी? मिशीला थोडा पीळ देत आरव विचारतो. कोणाचं लक्ष नाही असं बघून ती डोळ्यातून काजळ काढून त्याच्या कानामागे लावते. सई म्हणाली, बाकीच्यांचं माहीत नाही, पण माझीच नजर लागेल. प्रेम करणाऱ्यांची नजर नाही लागत. जान तिच्या कानाशी येऊन म्हणतो तशी ती लाजते. ओ लव बर्ड्स, चला स्टेजवर, वासू वाट बघतोय. अमोल आरवला म्हणतो. आरव सईकडे बघतो आणि ती समजून जाते. जा तू मस्त एन्जॉय कर, मी भक्ती आणि रेवा वहिनीसोबत बसते इथे, सई हसत म्हणते. मंगलाष्टक सुरू होतात. सगळं मित्रमंडळ नवरदेवाच्या मागे उभं असतात. मजा मस्ती करत. खाली बसूनही सईची नजर आरववरून हटत नव्हती. पण तिच्या हेही लक्षात आलं की तिथे लग्न मंडपात असून दोन नजरा आरववर खिळल्या होत्या. सिद्धी, नवरीची सख्खी चुलत बहीण, ती लग्नात भरपूर मिरवत होती. लाल साडी आणि त्याला सोनेरी काठ, चेहऱ्यावर मेकअप, केसांचा आंबाडा, अंगावर बरेचसे दागिने, सडसडीत उंच आणि रेखीव बांधा, गोरा रंग, दिसायला अतिशय सुंदर. अशी ती एखादं त्याने बघितलं तर बघतच राहील. पण तिला त्याच्या गोष्टीचा घमंडही होता. ती स्टेजवर नवरीच्या मागे उभी होती तर लग्नात बऱ्याचशा नजरा तिच्याकडेच होत्या. पण तिला समोर फक्त एकच तरुण दिसत होता. जांभळा कुर्ता, पांढरा पैजामा आणि फेटा घातलेला. ती अगदी घायाळ झाली होती. चोरून चोरून नाही तर अगदी उघड उघड ती त्यालाच निहाळत होती.
आरवचं फारसं कोणाकडे लक्ष नव्हतं. तो फक्त मित्रांसोबत मस्ती करण्यात आणि वासूला काही लागलं तर हे बघण्यात बिझी होता. त्याने मधून मधून सईकडेही पाहिलं, पण ती त्याला भक्ती आणि रेवाशी बोलताना दिसली. त्यामुळे ती रमलीये असं समजून तो निश्चित झाला. सईला स्टेजवर जे काही सुरू होतं त्याचा अगदी अचूक अंदाज आला होता. तिने आजूबाजूला 1-2 प्रश्न विचारून ती कोण आहे इतपत माहितीही करून घेतली. मंगलाष्टके सुरू असताना अधूनमधून सिद्धी आरवकडेही अक्षता टाकत होती. त्याने 1-2दा तिच्याकडे पाहिलं आणि नंतर दुर्लक्ष केलं. तो पुन्हा पुन्हा सईकडे बघत होता आणि सईही त्याला गोड स्माईल देऊन बघत होती. त्याच्यासमोर नवरीच्या मागे खूप सुंदर सुंदर मुली उभ्या होत्या, तिच्या बहिणी. पण सईचा हसरा चेहरा बघून जो आनंद त्याला मिळत होता त्याची सर कोणालाच नव्हती. त्या गोंधळातही त्याला स्वतःच्या विचाराने हसायला आलं. सिद्धी त्याला पुन्हा पुन्हा बायका बसलेल्या दिशेने बघताना पाहत होती, पण तो इतक्या गर्दीमध्ये नक्की कोणाकडे बघतोय ते काही कळत नव्हतं तिला. मंगलाष्टके झाल्यानंतर सगळे उतरून आपापल्या बायकांकडेच आले. सई म्हणाली, आलाच पण लगेच? तू वेळ लावला आहेस मला, त्यामुळे तू समोर असताना खूप वेळ तुझ्यापासून लांब नाही राहू शकत ना. आरव तिचा हात हातात घेऊन खट्टाळपणे म्हणाला, हे काय मध्येच? आणि मी काय केलं? आणि कुठेही असा रोमॅन्टिक होतोस रे तू? सईने गालात हसत विचारलं. दिस इज नॉट द राईट प्लेस टू एक्सप्लेन, नंतर सांगतो. तो एक डोळा मारत म्हणाला. सिद्धी स्टेजवरून हे सगळं बघत होती. अच्छा, हिला बघत होता का हा सारखा? कोण असेल ती? बायको की गर्लफ्रेंड? गर्लफ्रेंडच वाटतीये, पण त्याला तितकी काही सूट होत नाहीये. याच्यासोबत मीच चांगली दिसेन. ती स्वतःच्या मनाशी संवाद चालू होता. इतक्यात वासूचे काका आरवला आवाज देतात. आरव, वासू बोलवतोय रे तुला. बघ जरा, माझं दादाकडे काम आहे, मी येतोय. हो बघतो काका. जान, सॉरी, तुला वेळच देता येत नाहीये. इट्स ओके. बघ तू त्याला काय हवंय ते, आणि काही करू नकोस. हवं तर थोडा वेळ थांब तिथे. मला हे सगळे आहेत ना सोबत, सई त्याला समजावत म्हणते. तो वासूजवळ जातो तसं समोर बसलेल्या सिद्धीचे कान टवकारतात. वासू आरवच्या कानात काही आणायला सांगतो आणि त्याला नवरदेवाच्या खोलीत पाठवते. सिद्धी ही विचार करते की आता बरेच ते लोक जेवायला बसले आहेत, त्यामुळे कोणी नवरदेवाच्या रूममध्ये असण्याची शक्यता कमीच आहे. आत्ताच चान्स आहे याच्याशी बोलायचा. विचार करत सिद्धी उठते आणि आरवच्या मागे जाते. सई हे सगळं खालून बघत होती, पण तिच्या सिद्धीवर जरी विश्वास नसला तरी आरववर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे ती त्यांच्या मागे न जाता तिथेच बसली. आरव नवरदेवाच्या रूममध्ये आला, पण तिथे कोणीच नव्हतं. त्यामुळे लागणाऱ्या वस्तू त्याने वासूने सांगितलेल्या जागेवर शोधायला सुरुवात केली आणि त्याला त्या मिळाल्याही. जसा तो बाहेर जायला वळाला तशी त्याला ती मगाशी स्टेजवरची मुलगी दारात त्याच्याकडे बघत उभी दिसली. हाय, मी सिद्धी. सिद्धीने स्वतःचा हात पुढे करत ओळख करून दिली. हाय. आरव इतकंच बोलून बाहेर जायला निघतो. आरव, थांब ना. का? आणि तुला माझं नाव कसं माहिती? आरव दोन्ही भुव्या उंचावून शंकेने विचारतो. कळालं तुझं नाव असंच, पण ते महत्त्वाचं नाहीये. मी खूप वेळ झाला तुझ्याशी बोलायचा चान्स शोधतीये. ती त्याच्या जवळ जात म्हणते. काय बोलायचंय? आरव थोडं रागात विचारतो. मला तू खूप आवडला आहेस. ती खट्टाळ नजरेने बघत त्याला म्हणते. मग? अरे, तुला नाही आवडले का मी? इथे कितीतरी जणांचं लक्ष माझ्यावर आहे, पण तुझी सर बाकी कोणालाच नाहीये. मला कोणीतरी तुझ्यासारखंच हवं आहे. तुला नाही वाटत आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत? ती अजून 2 पावले त्याच्याकडे येऊन म्हणते. आरव म्हणाला, हे बघ, मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. खरं तर तुला हे सांगायची गरज नाही, पण तरीही सांगतो. माझं आधीच एका मुलीवर प्रेम आहे आणि तिची सर तुलाच नाही, जगात दुसऱ्या कोणत्याच मुलीला येणार नाही. त्यामुळे तुझ्या डोक्यातून सगळे विचार काढून टाक. इतकं बोलून तो जायला निघतो, तर सिद्धी पुन्हा त्याचा हात पकडून त्याला थांबवते. ती आली आहे ना तुझ्यासोबत? पाहिलं मी तिला. इतकी काही खास नाही वाटली, आणि तुझ्यासारख्या हँडसम मुलाला माझ्यासारखीच मुलगी सूट होते. मला हो म्हणून तर बघ. यू विल गेट एव्हरीथिंग यू वॉन्ट. शेवटचं वाक्य ती अगदी त्याच्या कानाशी जाऊन बोलते. तसं तो चिडतो आणि झटक्याने तिचा हात सोडून लांब जातो. हाच तो फरक जो तुझ्यात आणि माझ्या सईमध्ये आहे. हे बघ, तू वहिनींची बहीण आहेस म्हणून मी इतकं ऐकून घेतलं, नाही तर आतापर्यंत एक कानाखाली ठेवून दिली असती. तो रागाने बोलून तरातरा बाहेर निघून गेला. ती तिथेच घुसफुसत त्याला बघत थांबली. त्याने वासूला लागणाऱ्या वस्तू दिल्या आणि तडक सईकडे आला. ती सगळ्यांशी बोलत बसली होती. आरव तिच्या शेजारी बसला आणि फक्त तिलाच ऐकू जाईल इतक्या आवाजात म्हणाला, सई, चल आपल्याला निघायचं का? ती आश्चर्याने त्याला म्हणाली. ते नको विचारूस. तो चेहरा बारीक करून खाली बघत म्हणाला, एक्सक्यूज मी, आम्ही आलोच हां.
असं सर्वांना उद्देशून म्हणत आरवचा हात धरून उठली. आदित्य म्हणाला, अरे तुम्ही कुठे जाताय आता? जेवण करून घेतलं असतं ना. खादाड, खाण्याशिवाय पण बरंच काही असतं जगात. जा रे तुम्ही. फक्त खूप उशीर नका करू, निलेश त्याला चिडवत म्हणाला. सई त्याला हाताला धरून हॉलच्या बाहेर लॉनवर जिथे जास्त गर्दी नव्हती तिथे घेऊन आली. सई, मी तुला निघायचे म्हणतोय आणि तू त्यांना परत येतो म्हणून का आलीस? आरव थोडं चिडून बोलला. इथे बस आणि मला नीट सांग, काय इतकी चिडचिड लावलीये? त्याला जवळच एका कट्ट्यावर बसवत ती समजवणीच्या सुरात म्हणते. तो थोडा वेळ शांत बसून राहतो आणि मग मगाशी सिद्धी बोलली ते सगळं सविस्तरपणे तिला सांगतो. सई ऐकता ऐकता गालात हसत असते. मला इथे इतका राग आलाय आणि तुला हसायला येतं? आरव रागाने तिच्याकडे बघून म्हणतो. अरे पण ती खोटं काय बोलली? खरंच खूप सुंदर आहे ती. आणि तू पण कसला भारी दिसतोयस. आवडला असशील ना तिला? ती त्याला चिडवत म्हणते. तसं तो रागाने तिथून जायला निघतो. ती पटकन त्याचा हात पकडते. काय? सई म्हणाली, सॉरी ना. मग तू तिला काय उत्तर दिलं सांगितलं नाही? तो तिच्यासमोर बसतो आणि म्हणतो, ती किंवा बाकी कोणी किती सुंदर आहे याचा मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी तू आहेस. माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे आणि ते शेवटपर्यंत राहणार. तिलाही हेच सांगितलं आणि तुलाही हेच सांगतोय, कळालं? तो तसाच रागात बोलतो. सई गालात हसत त्याला एकटक बघत राहते. अशी बघू नकोस, मला राग आलाय तुझा, आरव अजूनही रागावून म्हणतो. सई म्हणाली, एक सांगू, मला माहिती होतं ती सारखी तुझ्याकडे बघत होती ते, आणि तुझ्या मागे तिला जाताना पण पाहिलं होतं मी. काय? मग तू का नाही आलीस? तो आश्चर्याने म्हणाला. मी कशाला यायला हवं होतं? तुझ्यावर विश्वास होता ना माझा. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं. इतका विश्वास आहे माझ्यावर? तो तिचा हात हातात घेऊन आणि तिच्या डोळ्यात बघत विचारतो. हो, खूप. आणि बघ, बरोबरच केलं मी म्हणून तर आता आपण इथे आहोत ना, आणि तू मला स्वतःहून सगळं सांगितलं. सई म्हणाली. तसं त्याने तिच्या हातावर ओठ टेकवले. आय लव्ह यू अलॉट. आरव, मला अजून काहीतरी बोलायचंय. सई थोडं अडखळत बोलते आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून तो तिला काय बोलायचंय हे समजून जातो. थांब सई. तिला मध्येच थांबवत तो म्हणतो. मला माहिती आहे तुला काय बोलायचंय, पण जाण, आता ती वेळ नाही. मला आपल्या दोघांसाठी तो क्षण मेमोरेबल बनवायचा आहे आणि ती वेळ फक्त आपली असेल. तो तिच्या डोळ्यात बघून म्हणतो. तशी ती लाजते. ओ, आय सो सो मच लव्ह धिस. तो तिला मिठीत घेत म्हणतो. चल आता जायचं आत. सगळे वाट बघत असतील ना. आरव म्हणाला, नको ना, जाऊ आपण. अरे, वासूला कसं वाटेल तू असा निघून गेलास तर? आणि तू मला भेटवलं पण नाहीस ना त्याला. ती पण असेल ना स्टेजला चिटकूनच. असू दे, बघते ना तिला मी. ती कोण तुला बघणारी? तू फक्त माझा आहेस, ती रागात म्हणते. तसा आरव खडखडून हसतो. दोघेही आत येतात आणि सगळे मिळून स्टेजवर नवीन जोडप्याला भेटायला जातात. ही सई ना रे? हो, आरव म्हणाला. अगदी बरोबर ओळखलंस. तुम्हा दोघांनाही लग्नाच्या खूप शुभेच्छा. सई हसतच म्हणते. थँक्यू. नवरा नवरी त्यांना हनीमून पॅकेज गिफ्ट देऊन फोटो काढून सगळे खाली उतरतात. सिद्धीचं अजूनही त्याच्याकडेच लक्ष असतं, पण आता सई एक सेकंदासाठीही सईला एकटं सोडत नाही. थोड्या वेळाने सगळे नवीन जोडप्यांसोबत जेवायला बसतात. आरवच्या एका बाजूची खुर्ची रिकामी बघून सिद्धी तिथे येतच असते. तेवढ्यात सई आदित्यला इशारा करते आणि तो समजून जाऊन पटकन त्या जागी येऊन बसतो. हे बघून सिद्धी पाय आपटतच नाईलाजाने त्यांच्या समोरच्या रांगेत जाऊन बसते. नवरा नवरी उखाणा घेऊन एकमेकांना घास भरवतात आणि बाकीचेही जेवण सुरू करण्यात इतक्यात आदित्य सगळ्यांना उद्देशून म्हणतो. एक मिनिट, नवरा नवरीचं तर झालं, पण आता या पंक्तीत जितके कपल्स बसलेत सगळे एकमेकांना घास भरवतील. अरे वा, भारी. जोडपं नवीन असो नाही तर जुनं, प्रेम तर सगळीकडेच असेल. जरा भरवा एकमेकांना. प्रसाद हसत म्हणतो. अमोल म्हणतो, अरे ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही दोघं काय करणार? तुला काय करायचं? आम्ही एकमेकांना भरवू, नाहीतर स्वतः खाऊ. आदित्य म्हणतो. तसे सगळे हसायला लागतात. समोर त्या दोघांना एकत्र आणि इतकं आनंदी बघून सिद्धीचा अगदी जळफटाडच होतो. पण त्या दोघांना त्याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. आरवने एक घास सईला भरवला आणि तिनेही त्याला भरवलं. अशीच हसत आणि मज्जा मस्ती करत त्यांची जेवण झाली. थोड्या वेळाने सगळ्यांचा निरोप घेऊन ते निघाले. गाडीत कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं. दोघेही स्वतःच्या विचारात होते. आज एकाच दिवसात बरंच काही होऊन गेलं होतं. संध्याकाळ उलटून गेली होती. आज आकाशात पूर्ण चंद्र होता आणि चांदणीही छान पडलं होतं. त्याने तिच्या घराखाली गाडी थांबवली. तिच्यासाठी दरवाजा उघडला आणि ती बाहेर आली. त्या क्षणी बोलायला दोघांकडेही काही नव्हतं. ती त्याला बाय म्हणून घरात जायला निघाली.
आणि तो गाडीला टेकून तिच्याकडे बघत उभा राहिला. सई चालता चालता थांबली आणि परत वळून त्याच्याकडे आली. ती समोर आल्यावर तो सरळ उभा राहिला. आय लव्ह यू आरव, आय लव्ह यू अलॉट. हे तर बोलू शकते ना आता, सई म्हणाली. तसा तिच्या डोळ्यात एक अश्रू खाली उघडला. आरवने आवेगाने तिला मिठीत घेतलं. आय लव्ह यू टू म्हणून त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. बराच वेळ ती त्याच्या मिठीत होती. तिचा निरोप घेऊन आरव निघाला आणि ती घरात आली. आज दोघेही खूप खुश होते. रात्री दोघांनाही झोप लागेना. सई विचारत होती की आरवला इतक्या दिवसांपासून जे ऐकायचं होतं ते बोलत असताना त्याने मला का थांबवलं? काही प्लॅन करतोय का तो? विचार करता करता तिला स्वतःशीच हसू आला. इकडे आरवही स्वतःशीच खूप काही ठरवत होता. रात्री कधीतरी दोघांना झोप लागली.